सिटी न्यूज वसा जनसेवेचा। पत्नीच्या अनैतिक संबंधात पती अडसर आल्याने पत्नीने पतीला अंगावर पेट्रोल टाकून जाळले। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रणधीर हिम्मत गवई राहणार पाचला तालुका मेहकर यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, माजी सैनिक रणधीर गवई वय 34 हे मेहकर तालुक्यातील पाचला येथील रहिवासी होते। दिनांक 13 जानेवारी रोजी बुलढाणा येथील तार कॉलनीमध्ये ते पत्नी लता गवई यांच्याकडे गेले होते। तिथे त्यांच्यात काही कारणामुळे वाद झाला असावा। या वादामुळेच पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवून दिले। शेजारी लोकांनी मृतक रणधीर गवई यांच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली। काही वेळात तिथे पोलीस आले। पोलिसांनी त्यांनी रणधीर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, परंतु रणधीर गवई 90% भाजले असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले। उपचार दरम्यान रणधीरचा मृत्यू झाला। माचीसच्या काडीने आग लावून पेटवून दिले आहे। या प्रकरणी लता गवई यांच्यावर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध क्रमांक 51/2025 कलम 109(1) BNS प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरणाचा पुढील तपास API बोस करीत आहेत। पोलीस घेत आहेत पत्नीचा शोध। या घटनेनंतर पत्नी लता गवई फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितलं। मृतक रणधीर गवई यांचे पार्थिव त्यांच्या मेहकर तालुक्यातील पाचला मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आज बुलढाणा शहर ठाण्यामध्ये मृतक रणधीर गवई यांचे आई वडील पोलिसांची भेट घेण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय देण्यात यावा ही मागणी केली। तुला काय झालं होतं? माझं नाव रणधीर हिम्मत गवई। माझ्या मुलाला तिनं कॉल केला होता, म्हणजे सोमवारी या म्हणून, आणि तिनं काय केलं होतं, म्हणे तुमची गाडी तुमचे डॉक्युमेंट सगळे देते। मग तो आला तिथून माझ्याजवळ, तर तिनं काय केलं, तिनं गोडीनं बोलून घेतलं। कोण? लता ससाने, तर गवई ते लिखल ससाने म्हणतात, गवई बोलते। तर मग तिनं बोलून घेतलं, पोलीसमध्ये ती, आणि तिनं बोलून घेतलं आणि बोलून घेतलं। इथं तिचा प्लॅन होता, तिनं नवरात्रीला लग्न केलं, 2 महिने झाले। तिच्या आईबापाच्या संमतीनं म्हणा का तिच्या दबावावर म्हणा तिनं लग्न करून दिलं आणि तिनं बोलून घेतलं। ते लग्नावाला पोरगं आणि ती तिथं झोपेल होती। 2 मुली आई वडिलाच्या घरून सोडते आणि तिच्या पोराचं तिकडं राहते तार कॉलनीमध्ये। आणि तिनं नंतर मग त्यानं हात धरले आणि तिनं त्याच्या अंगावर डिझेल फेकलं आणि काडी लावली आणि धार लावून घेतलं, पेट्रोल फेकलं अंगावर। आणि तिनं मग ते आत गेल्यावर तुम्ही फिरती दार उघड उघडलं नाही तर पूर्ण दरवाजा काळा होईल येतो। आणि गेटून पहिला उडी मारून आला, तर गेटले ताला होता, तर तो कसा जाणार, जाळ इतका मोठा झाला होता। तो पहिला उंच पुरा माणूस पोहोचता, डोकं लई उंच गेला जाळ, हरडत वरडत होता। मग तिनं काय केलं ना, शेजारी बाई उठली, काय दांगली, आणि त्या बाईनं टोपल्यानं पाणी फेकलं, विझवलं, पण पोरं जागीच कोळसा झालं होतं दवाखाना। त्या बाईनं फोन केला पोलीसवाल्याने, ते पोलीसवाले आले, त्यानं आम्हाला 2 वाजता कॉल केला। पहिले मिलिटरीत तिकडे केला जम्मू काश्मीरले, तर तो ड्युटी करून आला, झोपेल होता। 1:30 वाजता कॉल केला आणि जम्मू काश्मीरले का घरी त्याने केला कॉल, त्यानं उचललं नाही। मग घरच्या मुलाचा नंबर दिला, तेव्हा मग घरच्या मुलानं आम्ही तिघं माहिले का कुठलं खरपण किंवा कोणाचा कॉल आहे, तर मग मी पोलीसवाला बोलतो, जाधव सरांना फोन केला आम्हाला। मग आम्ही उठलो आणि पाहतो, घाबरलो आणि काय झालं तुमचं नाव काय, त्यांना सांगलं अरुण हिम्मत गवई, त्यानं नाव सांगल्याच्या नंतर मग तुम्ही कोण बोलता, तर म्हणजे पोलीसवाला बोलतो। मग पोलीसवाला काय झालं, कसं फोन केला तुम्ही, तो घाबरला। तर म्हणे तुमचा भाऊ रणधीर हिम्मत गवई का, ते हो बोलला हो। तर म्हणे त्यानं खूप भाजेल येतं, खूप जळेल येतं, तर तुम्ही म्हणे लगेच जसे असतात तसे निघून या। तर मुलानं 2-3 मुलं घेतले गावातले पुतणे, आणि तो मुलगा घेऊन आला। आणि नंतर इथं आल्यावर मग इथली प्रोसिजर त्याला माहिती, इथली प्रोसिजर मला काहीच माहीत नाही, फक्त मुलगा भाजला एवढंच मला माहीत होतं, पण डोक्यापासून पायापर्यंत भाजला। मला न्याय मिळून द्या बस। आता जे तुमची सून म्हणताय ना तुम्ही, तुमची सून आणि सोबत राहत नव्हते का तेव्हा? ते तिनं हाकलून गेलं, प्रॉपर्टी घेतली नाही हिसकून, तिनं प्रॉपर्टी सगळी घेतली हिसकून, फ्लॅट घेतला, गाडी तिच्याकडे हे डॉक्युमेंट सगळे येतं, तिनं काहीच दिलं ना, त्याच्या संग साधा मोबाईल पण नाही। आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलात, तुम्ही तक्रार दिली आहे का आता? मग हो, तक्रार आता 302चा गुन्हा दाखल झाला नाही, आता तुम्ही कशासाठी आले पोलीस स्टेशनला? मग न्याय घेतला, आमच्या पोरासंगत फिरायला लागली, ते पोरगं इथून जायला लागलं,
अरे मग आपल्याला न्याय भेटून राहायला काय एवढा फौजचा माणूस एका बाईनं मारला ना. तिकडं जर फौजमध्ये गेला असता तर मला असं शहीद झाला असता. माझा मुलगा शहीद झाला, देशाच्या संरक्षणासाठी गेला, पण एका बाईनं फौजच्या ते रिटायरमेंट घेतली होती त्यांनी कधी? लावली होती. अच्छा, नाही रिटायरमेंट झाला तो, कारण त्याची कमरत जायले कमरत. कधी रिटायरमेंट कधी घेतली त्यांनी? 2020ला. सध्या रिटायरमेंट होते ते, पेन्शनर म्हणून होते. त्याची पेन्शन पण सरती काढून घ्यायची. 23 तारखेला 23,000 काढून घेतले आता या म्हणजे सांगत होते तुम्ही लग्न केलं, माझ्यासोबत राहायचं नाही, तुमचं काय असं तुम्ही देते तुम्हाला डॉक्युमेंट. पण तिनं काय केलं की म्हणजे तुमचं किती आपल्या 2 मुली येतात, सुखाचा संसार करू, तो असं काढून केलं. त्या काय असं कुठे काढून द्या, आपण दोघं सुखानं राहू. तुम्ही मला नकोच आहे, तुम्ही नको म्हणे, मला पाहिजेतच नाही म्हणे, मी पाहिजेतच नाही. मग त्याला वाटलं मग चला आपण डॉक्युमेंट घेऊ. तिला गोडी प्रेमानं बोल 2 शब्द, त्याचं बयान आहे, पोलीस लोकांनी घेतलं, डॉक्टरनं घेतलं. सध्या माझा व्हिडिओ त्याचा, पण तिनं त्याचं काहीच ऐकलं नाही. ती बाबा नको म्हणे.